संध्याकाळचं वातावरण होतं. आकाशात काळोख हळूहळू पसरत होता. एका मुलीने खोलीत डोकावत विचारलं, "अगं मुली, तू अजून तयार झाली नाहीस का?" ती पुस्तकं बाजूला ठेवून झोपायच्या तयारीत होती. अचानक आलेला प्रश्न ऐकून ती गोंधळून त्या मुलीकडे पाहू लागली. आज तिचा हॉस्टेलमधला दुसराच दिवस होता. हे हॉस्टेल बेघर आणि आधार नसलेल्या मुलींना आसरा देत होतं. पण तिला अजून माहिती नव्हतं की रात्र पडली की हेच हॉस्टेल त्या मुलींसाठी जणू नरक बनून जायचं. का तयार व्हायचं? तिने निरागसपणे विचारलं. दुसरी मुलगी कळवट हसू हसली. थोड्या वेळात कळेल तुला. तयार होणार नाहीस ना? काही वेळातच तिच्याही नकळत तिला जबरदस्तीने तयार करण्यात आलं आणि बाहेर आणलं गेलं. ते दृश्य पाहून तिच्या अंगावर काटा आला. ते हॉस्टेल एखाद्या घाणेरड्या अड्ड्यासारखं दिसत होतं. गरीब, असहाय्य मुली रांगेत उभ्या होत्या आणि काही श्रीमंत लोक त्यांच्याकडे वस्तूसारखं पाहत होते. "मी हे घाणेरडं काम करणार नाही," ती सगळ्यांसमोर मोठ्याने ओरडली. तिच्या आवाजाने तिथे बसलेल्या लोकांचं लक्ष तिच्याकडे गेलं. मित्रांसोबत बसलेला एक श्रीमंत तरुण तिच्याकडे उत्सुकतेने पाहू लागला. 2 दिवसांपूर्वी संध्याकाळ सरत होती. पुण्यातल्या एका जुन्या वस्तीच्या अरुंद गल्लीमध्ये हलकी धूळ उडत होती. मावळत्या सूर्याची शेवटची किरणं घरांच्या भिंतींना स्पर्श करत जणू निरोप घेत होती. त्या गल्लीतल्या एका छोट्याशा घराच्या अंगणात शर्वरी शर्मा उभी होती. तिच्या समोर तिची काकू शीला रागाने लालबुंद चेहऱ्याने उभी होती. "मी एकदाच सांगतेय, आता माझ्या घरात तुझ्यासाठी जागा नाही." तिच्या आवाजात कठोरपणा होता आणि वर्षानुवर्ष मनात साचलेली चिडचिड स्पष्ट दिसत होती. शर्वरीने घाबरत आपली बोटे एकमेकांत गुंफली. तिला माहीत होतं की हा दिवस कधीतरी येणारच होता. पण इतक्या अचानक, इतक्या निर्दयीपणे येईल असा तिने कधी विचार केला नव्हता. "काकू, माझ्या परीक्षा आत्ताच संपल्या आहेत. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. फक्त काही दिवस अजून," तिने शांत पण विनवणीच्या सुरात म्हटलं. शीलाने तिचं बोलणं मध्येच तोडलं. "खूप जबाबदारी घेतली तुझी. माझ्या मुलांचं पोट भरू की तुझं? आता तू मोठी झाली आहेस. स्वतःचा विचार स्वतः कर." हे शब्द शर्वरीच्या हृदयात एखाद्या धारदार काचेप्रमाणे घुसले. तिच्या काकांच्या निधनाला अजून काहीच महिने झाले होते. तेच एकमेव व्यक्ती होते ज्यांनी तिला नेहमी स्वतःच्या मुलीसारखं जपलं होतं. त्यांच्या जाण्यानंतर घराचं वातावरण पूर्ण बदललं होतं. आधीच थंड असलेला शीलाचा स्वभाव आता आणखी कठोर आणि कडवट झाला होता. शर्वरीने आणखी काही बोलण्याचा प्रयत्न केला नाही. काही वेळा शांत राहणंच हा स्वतःच्या स्वाभिमानाचा सर्वात मोठा मार्ग असतो. ती आपल्या छोट्याशा खोलीत गेली. जुनाट बॅग उचलली. त्यात काही कपडे, पुस्तकं, प्रमाणपत्र आणि तिची डायरी. एवढंच तिचं छोटंसं जग होतं. घराच्या दरवाजातून बाहेर पडताना तिने एकदा मागे वळून घराकडे पाहिलं. हेच ते घर होतं जिथे तिने बालपण घालवलं होतं. जिथे हसायला शिकली, रडायला शिकली आणि आता कदाचित सोडून जायलाही शिकत होती. ती शांतपणे गल्लीतून चालू लागली. डोळे पाणावले होते पण तिने अश्रूंना बाहेर पडू दिलं नाही. तिला कमकुवत दिसायचं नव्हतं, ना स्वतःच्या नजरेत ना जगाच्या नजरेत. 2 तासांनंतर ती एका महिलांच्या हॉस्टेलसमोर उभी होती. बाहेरून ती इमारत अगदी साधीसुधी वाटत होती. 3 मजली, फिकट रंगांच्या भिंती आणि गेटवर बसलेला एखादा म्हातारा चौकीदार. हे ठिकाण तिला तिच्या जुन्या क्लासमधल्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं. भाडं तुलनेने कमी होतं आणि सध्या तिला राहण्यासाठी जागेची खूप गरज होती. हॉस्टेलची मालकीण सविताजीहीने तिला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिलं. तिच्या हसण्यात काहीतरी विचित्र बनावटपणा होता. पण त्या क्षणी शर्वरीने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. "शिकायला आली आहेस?" तिने रजिस्टर उघडत विचारलं. "हो, कॉलेजमध्ये स्कॉलरशिपवर प्रवेश मिळाला आहे," शर्वरीने शांतपणे उत्तर दिलं. "छान आहे. मेहनती मुली मला खूप आवडतात." शर्वरीने आवश्यक कागदपत्र जमा केली आणि तिला खोली मिळाली. तिच्या रूममध्ये महिमा नावाची एक वरकरणी हसतमुख मुलगी होती. तिने हसून शर्वरीचं स्वागत केलं. "काळजी करू नकोस. 2 दिवसात सवय होईल," महिमा म्हणाली. शर्वरीने हलकीशी स्मित केलं. ती खूप थकली होती. त्या रात्री तिने पहिल्यांदाच एका अनोळखी खोलीत झोपायचा प्रयत्न केला. छताकडे पाहताच तिला तिच्या काकांची आठवण आली. मन भरून आलं होतं, पण आत कुठेतरी एक निर्धारही होता. ती स्वतःचं आयुष्य स्वतः घडवणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर उठली. नवीन कॉलेजचा पहिलाच दिवस होता. तिने साधा सलवार सूट घातला.
केस बांधले आणि पुस्तक घेऊन बाहेर पडली. कॉलेजची इमारत मोठी आणि सुंदर होती. सगळंच नवीन होतं. नवे चेहरे, नवे वर्ग, नव्या आशा. शर्वरीने पूर्ण दिवस वर्गांमध्ये घालवला. ती लक्षपूर्वक लेक्चर्स ऐकत होती, नोट्स बनवत होती. तिला अभ्यासाची नेहमीच आवड होती. तिचं नशीब बदलण्याचा तोच एकमेव मार्ग होता. क्लास संपल्यावर ती लायब्ररीतही गेली. पुस्तकांच्या सुगंधाने तिच्या मनाला एक वेगळंच समाधान मिळालं. संध्याकाळपर्यंत ती थकलेली होती, पण मनातून समाधानी होती. हॉस्टेलवर परतल्यावर रात्रीचं जेवण करून ती पुस्तक घेऊन अभ्यासाला बसली. महिमा बेडवर पडून फोन वापरत होती, तर शर्वरी पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करत होती. वेळ कसा गेला ते तिलाही कळलं नाही. घड्याळाने 10 वाजवले, मग 11. अचानक महिमाने फोन बाजूला ठेवला आणि उठून तयार होऊ लागली. तयार होताना तिने शर्वरीकडे पाहिलं. तू अजून तयार झाली नाहीस? शर्वरीने आश्चर्याने मान वर केली. तयार? कशासाठी? महिमाने तिच्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू हा प्रश्नच विचित्र होता. खाली जायचं आहे, सगळे जात आहेत, पण का? उत्तर देण्याऐवजी महिमाने कपाट उघडलं आणि एक जड चमकदार ड्रेस बाहेर काढला. हे घाल, लवकर. शर्वरीने लगेच मान हलवली. मी हे घालणार नाही आणि मला कुठेही जायचं नाही. क्षणभर महिमाच्या चेहऱ्यावर सहानुभूती उमटली, पण लगेच नाहीशी झाली. माझ्या हातात काही नाही, शांतपणे घाल. पहिल्यांदाच शर्वरीच्या मनात अस्वस्थता दाटून आली. तिने नकार दिला तरी काही वेळात आणखी 2 मुली खोलीत आल्या. त्याने जबरदस्तीने तिला तयार करायला सुरुवात केली. मला सोडा, तुम्ही काय करताय? शर्वरीने विरोध केला, पण त्या तिघी होत्या आणि ती एकटी. जबरदस्तीने तिचा मेकअप करण्यात आला. केस मोकळे सोडले गेले आणि तो चमकदार ड्रेस घालण्यात आला ज्यात ती स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. तिच्या मनात एक अनोळखी भीती जन्म घेत होती. काही मिनिटांनंतर तिला खाली नेण्यात आलं. जसं ती मोठ्या हॉलमध्ये शिरली, तिचे पाय जागेवरच थबकले. तो काही साधासुधा हॉल नव्हता. तिथे महागडे कपडे घातलेले श्रीमंत पुरुष बसले होते. काही हसत होते, काही पेय घेत होते, तर काहींच्या नजरा त्या मुलींवर खिळल्या होत्या, ज्या एकामागून एक स्टेजवर आणल्या जात होत्या. हे दृश्य पाहताच शर्वरी शर्माच्या अंगातून थंड शिरशिरी गेली. क्षणातच तिला समजलं ही जागा नेमकी काय होती. नाही, तिच्या ओठांतून नकळत शब्द बाहेर पडले. सविताजीने तिचा हात घट्ट पकडला. शांतपणे चल. मी हे करणार नाही. शर्वरीने झटक्यात स्वतःचा हात सोडवला. तिचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. काही क्षणांसाठी सगळीकडे शांतता पसरली. प्रत्येक नजर तिच्यावर स्थिरावली. मी काही वस्तू नाहीये की माझी बोली लावली जाईल. ती रागाने ओरडली. तुम्हा सगळ्यांना लाज वाटली पाहिजे. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. सविताजींचा चेहरा संतापाने लाल झाला. त्या पुढे सरसावत शर्वरीला थप्पड मारण्यासाठी हात उचलणार इतक्यात शर्वरीने त्यांचा हात पकडला आणि पुढच्या क्षणी तिने जोरात ढकललं. सविताजी तोल जाऊन खाली पडल्या. कोणी मला हात लावला तर चांगलं होणार नाही. तिचा आवाज थरथरत होता, पण डोळ्यात भीतीपेक्षा जास्त राग होता. त्याच मोठ्या हॉलच्या मागच्या बाजूला बसलेला एक तरुण हलकसा असला. तो होता सक्षम राठोड. तो आपल्या मित्रांसोबत तिथे बसला होता. साध्या पण महागड्या कपड्यांमध्ये. शांत चेहरा, बाकी पुरुषांपेक्षा पूर्ण वेगळा. त्याच्या नजरेत वासना नव्हती, ना चेहऱ्यावर अधीरता, फक्त उत्सुकता होती. पहिल्यांदाच तो एखाद्या मुलीला सगळ्यांसमोर इतक्या धाडसाने उभं राहताना पाहत होता. इंटरेस्टिंग, तो हळूच पुटपुटला. दरम्यान बोली सुरू झाली. शर्वरी सतत विरोध करत होती, पण तिचं कोणीच ऐकत नव्हतं. अखेर सक्षमने एवढी मोठी रक्कम सांगितली की हॉलमध्ये बसलेले बाकी सगळे शांत झाले. सविताजी लगेच तयार झाल्या. अभिनंदन, ही मुलगी आता तुमची आहे. मी कोणाचीच नाहीये. शर्वरी पुन्हा मोठ्याने ओरडली. सक्षम आपल्या जागेवरून उठला आणि तिच्या जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, टोमणे नव्हते, फक्त एक विचित्र गंभीरपणा होता. चल, मी कुठेही जाणार नाही. ती मागे वळून निघू लागली, पण 2 माणसांनी तिचा रस्ता अडवला. सक्षमने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पुढच्या क्षणी शर्वरीचा हात हवेत उंचावला आणि एक जोरदार चापट सक्षमच्या गालावर बसली. त्याच्या गालावर तिच्या बोटांचे स्पष्ट निशाण उमटले. त्याचवेळी तिने रागाच्या भरात त्याच्या गुडघ्यावर लाथ मारली. वरून बारीक आणि अशक्त दिसणारी ती मुलगी इतकी जोरात मारेल याची कुणालाही कल्पना नव्हती. सक्षम खाली कोसळला,
पडताना त्याचं डोकं जमिनीवर आपटलं आणि कपाळावर छोटासा जखम झाला. रक्ताची एक बारीक रेघ दिसू लागली. मी आधीच सांगितलं होतं मला हात लावू नका. ती पुन्हा मोठ्याने ओरडली. सक्षम उठत कपाळाला 2 बोटांनी स्पर्श करू लागला. त्याचे मित्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. आजवर कोणीही सक्षमवर हात उचलला नव्हता आणि या मुलीने तर त्याचं रक्तच काढलं होतं. आश्चर्य वाटणं साहजिकच होतं. अप्रतिम, तो हलकसं हसत पुटपुटला. तेवढ्यात मागून कोणीतरी शर्वरीच्या डोक्यावर काहीतरी जोरात मारलं. तिचं डोकं गरगरू लागलं. जर कोणी मला हात वाक्य पूर्ण होण्याआधीच तिचे डोळे मिटले. ती बेशुद्ध झाली. ती खाली पडण्याआधीच सक्षमने तिला सावरलं. हिचं सामान पॅक करा, तो सविताजींना शांतपणे म्हणाला आणि बाहेर निघाला. त्याचे दोघे मित्रही घाईघाईने त्याच्या मागे गेले. सक्षम, तू खरंच या मुलीला घेऊन चाललायस? त्याचा एक मित्र आश्चर्याने म्हणाला. हो, सक्षमने उत्तर देत शर्वरीला गाडीच्या मागच्या सीटवर अलगद झोपवलं. आजपर्यंत तू कोणत्याही मुलीकडे असं पाहिलं नाहीस, मग हीच का? त्याच्या मित्राने पुन्हा विचारलं. माहीत नाही, पण ही मुलगी मला वेगळी वाटली, तो शांतपणे म्हणाला. तेवढ्यात एक मुलगी शर्वरीची बॅग घेऊन आली. रात्रीचा काळोख आता पुण्याच्या रस्त्यांवर गडद चादरीसारखा पसरला होता. गाडीच्या हेडलाईट्स अंधार चिरत पुढे जात होत्या. गाडीच्या मागच्या सीटवर शर्वरी शर्मा बेशुद्ध पडली होती. सक्षम राठोड ड्रायव्हिंग सीटवर शांत बसला होता. त्याची नजर वारंवार रिअरव्ह्यू मिररमधून शर्वरीवर जात होती. त्याच्या कपाळावर अजूनही हलकीशी खरचटलेली जखम होती, जिथे शर्वरीने त्याला मारलं होतं. रक्त आता सुकलं होतं, पण त्या क्षणाची आठवण अजून ताजी होती. काही वेळाने गाडी शहराच्या गजबजाटातून बाहेर पडून तुलनेने शांत भागात आली. काही मिनिटातच ती एका आधुनिक अपार्टमेंट बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये थांबली. फ्लॅटचं वातावरण साधं पण महागडं होतं. पांढऱ्या भिंती, स्वच्छ फर्निचर आणि एक विचित्र, शांत पण थंडगार वातावरण. तो 2 खोल्यांचा फ्लॅट होता. एक सक्षमची स्वतःची खोली आणि दुसरी गेस्ट रूम. सक्षमने शर्वरीला काळजीपूर्वक उचलून गेस्ट रूममधल्या बेडवर झोपवलं. काही क्षण तो तिच्याकडे पाहत उभा राहिला. मग हळूच दरवाजा बंद करून बाहेर गेला. बराच वेळ निघून गेला. रात्रीच्या शांततेत शर्वरीला हळूहळू शुद्ध यायला लागले. आधी आवाज, मग प्रकाश आणि मग वास्तव. तिने डोळे उघडले. छत पांढरं होतं. खोली पूर्ण अनोळखी होती. ती लगेच घाबरत उठली आणि बेडवरून खाली उतरली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती आजूबाजूला पाहू लागली. मी इथे कशी आले? ती पुटपुटली. तिचा आवाज थरथरत होता, पण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. होता फक्त राग, तीव्र राग. तिने बाजूच्या टेबलवर ठेवलेला दिवा उचलला आणि घट्ट पकडला. हळूहळू ती दरवाजाकडे चालू लागली. प्रत्येक पाऊल सावध होतं. बाहेर ओपन किचनमध्ये सक्षम काहीतरी बनवत उभा होता. वातावरणात फक्त भांड्यांचा हलकासा आवाज घुमत होता. अचानक त्याला मागून हालचाल जाणवली. तो क्षणार्धात बाजूला झाला. सक्षमने पटकन वळून शर्वरीचा हात पकडला. क्षणभर दोघे एकमेकांसमोर उभे होते. शर्वरीच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त हट्ट आणि संताप होता. सक्षमने शांतपणे तिच्या हातातून दिवा घेतला आणि बाजूला ठेवला. मग तिच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाला, तुझा अजूनही हार मानायचा मूड नाही दिसत. शर्वरीने तडक उत्तर दिलं, जर तुला तुझा जीव प्रिय असेल तर मला इथून जाऊ दे. सक्षम हलकसं असला. आणि जर नाही सोडलं तर? शर्वरीचा आवाज ठाम झाला. मग तू जिवंत राहणार नाहीस. क्षणभर सक्षम तिच्याकडे निरखून पाहत राहिला. मग तो शांत स्वरात म्हणाला, मी तुला विकत घेतलं नाही. मी तुला तिथून बाहेर काढलं, जिथे तुझं आयुष्य संपलं असतं. शर्वरी उपहासाने हसली. तू एका मोकळ्या माणसाला विकत घेण्याची चूक केली आहेस. हे वाक्य हवेतच अडकून राहिलं. सक्षमच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला, जणू तिच्या प्रत्येक शब्दामागचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. मग अचानक तो पुढे आला. खोलीत जा. मी जाणार नाही. सक्षमने खोल श्वास घेतला. कसलाही वाद न घालता त्याने तिचा हात पकडला आणि दुसऱ्या खोलीत नेलं. दरवाजा बंद झाला. तिचा विरोध, तिचा राग काहीच उपयोगी पडलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा खोलीत शांतता पसरली होती. पण ती शांतता समाधानाची नव्हती. ती होती वादळाआधीची. शर्वरी दरवाजासमोर उभी होती. ती सतत दरवाजावर जोरजोरात लाथा मारत होती. दरवाजा उघडा. मला इथून बाहेर जाऊ द्या. तिचा आवाज कधी मोठा होत होता, कधी तुटत होता, पण बाहेरून कोणतंच उत्तर येत नव्हतं. सक्षम दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला होता.
पण त्याने दरवाजा उघडला नाही. असेच 3 दिवस निघून गेले. प्रत्येक दिवस सारखाच. शर्वरीचा विरोध, तिच्या पडून जाण्याच्या प्रयत्नांची धडपड आणि सक्षमची शांतता. ती वारंवार खिडक्या, दरवाजा आणि प्रत्येक शक्य मार्ग तपासत होती, पण प्रत्येक वेळी तिच्या पदरी अपयशच पडत होतं. सक्षम या सगळ्या काळात फारसं बोलत नव्हता. तो फक्त तिच्या आसपास असायचा, जणू एखादा शांत पहारेकरी. कधीमधी तो जेवण दरवाजाबाहेर ठेवून जायचा. 4थ्या दिवशी सकाळी दरवाजा उघडला. शर्वरी बेडवर बसली होती. सक्षम आत आला. त्याच्या हातात एक फाईल होती. त्याला पाहताच शर्वरी लगेच उभी राहिली. बस, तो शांतपणे म्हणाला. शर्वरीने लगेच नकार दिला. मला काही ऐकायचं नाही. मला फक्त इथून जायचं आहे. पहिल्यांदाच सक्षमचा आवाज कठोर झाला. बस. यावेळी त्याच्या आवाजात आधीसारखी मृदुता नव्हती. शर्वरी काही क्षण शांत राहिली आणि मग बेडच्या कडेला जाऊन बसली. सक्षमने ती फाईल तिच्यासमोर ठेवली. हा एक करार आहे. शर्वरीने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. सक्षम तिच्याकडे पाहत म्हणाला, मला तुला इथे जबरदस्तीने ठेवायचं नाही, पण मी जी रक्कम दिली आहे ती परत मिळायला हवी. शर्वरीचा राग पुन्हा भडकला. मी काही वस्तू नाहीये. सक्षमने तिच्या डोळ्यात डोळे घालत शांतपणे उत्तर दिलं. म्हणूनच हा करार आहे. तू इथे राहशील, काम करशील आणि ती रक्कम पूर्ण होईपर्यंत. शर्वरीने कागद हातात घेतला. तिचे हात किंचित थरथरत होते, पण आवाज अजूनही ठाम होता. माझी एक अट आहे. सक्षमने तिच्याकडे पाहिलं. सांग. शर्वरीचा आवाज कडक झाला. तू मला हात लावणार नाहीस. क्षणभर खोलीत शांतता पसरली. सक्षम तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला, मग हळूच मान हलवली. ठीक आहे. दोघांनी एका मागोमाग त्या करारावर सही केली. शर्वरीने पेन बाजूला ठेवला आणि सक्षमकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही भीती नव्हती, फक्त शांत द्वेष आणि प्रचंड जिद्द. आणि पहिल्यांदाच सक्षमला समजलं नव्हतं की या परिस्थितीकडे नेमकं कोणत्या नजरेने पाहावं. त्याने फाईल बंद करून बाजूला ठेवली. त्याची बोटं टेबलवर हलकेच टकटक करू लागली, जणू तो मनातले विचार मांडण्याचा प्रयत्न करत होता. खोलीत शांतता होती, पण ती नेहमीची शांतता नव्हती. ती जड होती, दबलेली. शर्वरी अजूनही त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात तीच कठोरता होती, पण आता त्या कठोरतेत थकवाही मिसळला होता. 3 दिवसांच्या संघर्षाने तिच्या चेहऱ्यावर थकव्याच्या स्पष्ट खुणा उमटल्या होत्या. सक्षमने नजर वळवली. पहिल्यांदाच तो तिच्या डोळ्यात जास्त वेळ पाहू शकला नव्हता. तुला भूक लागली असेल, तो अनपेक्षितपणे मवाळ आवाजात म्हणाला. शर्वरीने लगेच उत्तर दिलं नाही, जणू ती त्या वाक्यामागेही काहीतरी डाव शोधत होती. मला तुझ्याकडून काहीच नको आहे. सक्षमने शांतपणे मान हलवली, जणू त्याला या उत्तराची आधीच अपेक्षा होती. मी तुला जबरदस्तीने काही देत नाहीये, तो म्हणाला. फक्त एवढं समजून घे. इथे राहायचं असेल तर स्वतःलाच त्रास करून घेऊन नाही राहता येणार. शर्वरीने उपहासाने हसायचा प्रयत्न केला, पण ते हसू पूर्णही झालं नाही. तुला वाटतं एका कराराने तू मला बांधून ठेवलं आहेस? यावेळी सक्षमने तिच्याकडे सरळ पाहिलं. नाही, मी फक्त एक मार्ग ठेवला आहे. तो थोडा थांबला. बाकीचे रस्ते तू स्वतःच बंद केले आहेत. ते वाक्य काही क्षण हवेतच थांबल्यासारखं वाटलं. शर्वरीने ओठ घट्ट मिटले. तिला उत्तर द्यायचं होतं, पण काही कारणाने ती शांत राहिली. कदाचित मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तिलाही जाणवत होतं की हा माणूस पूर्णपणे तसा नव्हता जसा ती त्याला समजत होती. सक्षम उठला आणि दरवाजाकडे चालू लागला. दरवाजाजवळ पोहोचून तो थांबला. दरवाजा बंद नाहीये, पण बाहेर पडायच्या आधी एकदा विचार कर. तू जाणार तरी कुठे? इतकं बोलून तो निघून गेला. दरवाजा हळूच बंद झाला. पुन्हा एकदा खोलीत शांतता पसरली. शर्वरी काही वेळ तशीच उभी राहिली, मग हळूहळू खोलीत फिरू लागली. प्रत्येक वस्तू बारकाईने पाहू लागली, पण यावेळी तिच्या डोळ्यात फक्त राग नव्हता, सावधपणाही होता आणि मनात एक प्रश्न सतत डोकावत होता. तो मला इथे का ठेवतोय? त्या दिवशी संध्याकाळी सक्षमने दरवाजाबाहेर जेवण ठेवलं आणि काहीही न बोलता परत गेला. त्याने दरवाजा वाजवला नाही, काही सांगितलं नाही, जबरदस्ती केली नाही. बराच वेळ गेल्यावर शर्वरीने दरवाजा उघडला. जेवण आत घेतलं, पण लगेच खायला बसली नाही. ती ट्रेकडे बराच वेळ पाहत राहिली, जणू त्यामागचा अर्थ शोधत होती. तो पहिलाच दिवस होता जेव्हा तिने पूर्ण जेवण केलं, पण स्वतःलाच हे मान्य करू दिलं नाही की तिला भूक लागली होती. त्या रात्री उशिरापर्यंत ती बेडवर पडून छताकडे पाहत राहिली आणि पहिल्यांदाच तिच्या मनात एक वेगळाच विचार आला. जर त्याला खरंच माझं नुकसान करायचं असतं तर आतापर्यंत केलं असतं. हा विचार तिला लगेचच खटकला.
तिने डोळे मिटले. नाही, ही त्याची काहीतरी चाल असेल. ती स्वतःशीच पुटपुटली. रात्र पुण्यावर अशा प्रकारे उतरली होती जणू शहराने दिवसभराचा थकवा शांततेकडे सोपवला होता. रस्त्यांवर गाड्यांचा आवाज कमी झाला होता. हवेत एक प्रकारचा थकवा मिसळला होता. आज शर्वरी नेहमीपेक्षा थोडी उशिरा फ्लॅटवर परतली होती. कॉलेजचा दिवस लांब होता. लेक्चर्स जास्त होते आणि तिचं मन आधीच विचारांनी भरून गेलं होतं. पायऱ्या चढतानाही ती मनात नोट्स पुन्हा म्हणत होती. फ्लॅटचा दरवाजा उघडून ती आत आली आणि पुन्हा एकदा त्या परिचित शांततेने तिचं स्वागत केलं. ना कोणता आवाज, ना कोणती हालचाल, फक्त घड्याळाची टिकटिक आणि दूर कुठेतरी शहराचा मंद गोंगाट. तिने चप्पल काढली आणि सरळ स्वयंपाकघराकडे गेली. आता ही तिची सवय झाली होती. स्वयंपाक करणं, दिवसाचा तो भाग जो सुरुवातीला तिने मजबुरी म्हणून स्वीकारला होता, पण आता तोच काम तिचं काम बनलं होतं. आयुष्यात किमान एक गोष्ट तरी होती जी तिच्या नियंत्रणात होती. तिने गॅस पेटवला, भाज्या बाहेर काढल्या आणि कामाला सुरुवात केली. तिचे हात सवयीने चालत होते, पण मन अजूनही दुसरीकडेच होतं. आजचे लेक्चर्स, येत असलेली टेस्ट आणि त्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या ज्या तिचं आयुष्य नीट रेषेत ठेवत होत्या. अचानक तिला मागून पावलांचा आवाज ऐकू आला. ती थांबली नाही. हात आपलं काम करतच राहिले. आता ती प्रत्येक आवाजाला घाबरणारी राहिली नव्हती. सक्षम आत आला. तो युनिव्हर्सिटीमधून परतला होता. खांद्यावर बॅग, चेहऱ्यावर नेहमीसारखाच गंभीर भाव. आत येताच त्याने एक नजर किचनकडे टाकली. शर्वरीने त्याच्याकडे न पाहताच म्हटलं, आज जेवायला थोडा उशीर होईल. सक्षमने उत्तर दिलं नाही. तो शांतपणे किचनच्या दरवाजाजवळ येऊन थांबला. ही शांतता आधी विचित्र वाटायची, पण आता हळूहळू सवयीची होत चालली होती. सक्षम खरंच कमी बोलणारा माणूस होता. भाजी चिरतच शर्वरीने विचारलं, तू जेवलास? सक्षमने हलकसं मान नकारार्थी हलवली. नाही, फक्त एक शब्दाचं उत्तर. शर्वरीने एक क्षण मान वर करून सक्षमकडे पाहिलं आणि पुन्हा शांतपणे आपल्या कामात गुंतली. अशीच होती आता त्यांची बोलणी, थोडक्यात, सरळ आणि कोणत्याही जास्त भावनांशिवाय. पण गेल्या एका महिन्यात काहीतरी बदललं होतं. पहिल्या दिवशी जेव्हा शर्वरी या फ्लॅटमध्ये आली होती, तेव्हा प्रत्येक गोष्ट तिला कैद वाटत होती. भिंती, दरवाजा, शांतता, अगदी सक्षमची उपस्थितीसुद्धा. पण वेळेसोबत त्या कैदेचा अर्थ बदलू लागला होता. आता ती प्रत्येक क्षणी पडून जाण्याचा विचार करत नव्हती. तिच्या मनातली सुरुवातीची घाबरट झुंज थोडी कमी झाली होती आणि तिच्या जागी सावध समजूतदारपणा आला होता. सक्षमही आता तिच्याशी सुरुवातीसारखं वागत नव्हता. ना आदेश, ना कठोरपणा, ना जबरदस्ती, फक्त उपस्थिती. तो अनेकदा काही न बोलता शांत बसून राहायचा. कधी पुस्तक हातात, कधी फोनमध्ये नजर, पण त्याचं लक्ष कुठेतरी शर्वरीवर असायचंच. आणि ही गोष्ट आता शर्वरीलाही जाणवू लागली होती. आजची रात्रही वेगळी नव्हती. स्वयंपाकघरात जेवण तयार झालं होतं. शर्वरीने गॅस बंद केला आणि भांडी आवरू लागली. सक्षमने सहज निष्काळजी स्वरात विचारलं, कॉलेजमध्ये काही त्रास तर होत नाही ना? शर्वरीने भांडी ठेवत उत्तर दिलं, नाही. ती कॉलेजलाच जायची, युनिव्हर्सिटीला नाही. पण ते स्पष्ट करणं तिला गरजेचं वाटलं नाही. मग ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, का विचारतोयस? सक्षमने हलकसं खांदे उडवले. असंच. हे उत्तरही आता त्याच्या सवयीचाच भाग बनलं होतं. लहानसं, स्पष्टीकरणाशिवाय पण पूर्ण. रात्र उशिरापर्यंत दोघंही आपापल्या कामात गुंतलेले राहिले. शर्वरी नोट्स पाहत बसली होती तर सक्षम हॉलमध्ये बसून काहीतरी वाचत होता. एक महिना निघून गेला होता आणि एका महिन्याने त्यांच्यातलं अंतर ना पूर्ण संपवलं होतं ना वाढवलं होतं. आता शर्वरी सक्षमकडे शत्रू म्हणून पाहत नव्हती, पण रक्षक म्हणूनही नाही. ती आता त्याला अशा माणसासारखं पाहू लागली होती ज्याचे हेतू अजून स्पष्ट नव्हते, पण जो पूर्णपणे धोकादायकही वाटत नव्हता. एका संध्याकाळी ती खोलीत आली तेव्हा सक्षम खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहत होता. दूरवर पुण्याच्या शहराच्या दिव्यांची लखलख दिसत होती. शर्वरीने बॅग बाजूला ठेवली आणि शांतपणे म्हणाली, उद्या मला लवकर जायचं आहे. कॉलेजचा प्रोजेक्ट आहे. सक्षमने फक्त मान हलवली. ठीक आहे, बस. ना प्रश्न, ना विरोध. आणि नेमकी हीच गोष्ट शर्वरीला सगळ्यात जास्त विचित्र वाटायची. त्या रात्री उशिरा ती स्वतःच्या खोलीत जायला निघाली, पण दरवाजाजवळ येऊन थांबली. ती काही क्षण दरवाजाजवळ शांत उभी राहिली. मग काहीतरी विचार करत हळू आवाजात म्हणाली, तुला खरंच काही प्रॉब्लेम नाही ना, मी इथे आहे म्हणून? हा पहिलाच प्रश्न होता जो शर्वरीने स्वतःहून कोणत्याही मजबुरीशिवाय सक्षमला थेट विचारला होता. तिच्या मनात एक विचार होता, कदाचित तो इतका शांत यासाठी असेल
कारण तिच्या उपस्थितीमुळे त्याच्या खासगी आयुष्यात अडथळा आला असेल. सक्षमने तिच्याकडे पाहिलं. काही क्षण तो काही बोललाच नाही. मग शांत स्वरात म्हणाला, प्रॉब्लेम असता तर तू इथे नसतीस. वाक्य सरळ होतं, पण त्यात काहीतरी दडलेलं होतं. शर्वरी काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. पण त्या रात्री तिला बराच वेळ झोप लागली नाही. पहिल्यांदाच तिला जाणवलं हे सगळं इतकं सोपं नाही आहे, जितकं तिला सुरुवातीला वाटलं होतं. ही कैद पूर्णपणे कैद नव्हती आणि ही मोकळीकही पूर्ण स्वातंत्र्य नव्हतं. आणि सक्षमही तसा नव्हता, जसा माणूस ती मनापासून द्वेष करत होती. किंवा कदाचित आता तो द्वेष तितका उरला नव्हताच. हा विचार येताच ती स्वतःच दचकली. तिने पटकन कूस बदलली. नाही, हे सगळं चुकीचं आहे, ती मनात म्हणाली. ज्याने तुला विकत घेतलं त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस. रात्र नेहमीप्रमाणे गडद उतरली होती. शहर दिव्यांनी उजळलं होतं, पण हवेत एक विचित्र शांतता होती, जी फक्त रात्री उशिरात जाणवायची. सक्षमची युनिव्हर्सिटी काही दिवसांसाठी बंद झाली होती, म्हणून तो 3 दिवसांसाठी मुंबईत आपल्या आईवडिलांकडे गेला होता. फ्लॅटमध्ये त्याची अनुपस्थिती थोडी विचित्र वाटत होती, पण शर्वरीने ते स्वतःवर दिसू दिलं नाही. या 3 दिवसात ती स्वतःच्या मर्जीने उठली, कॉलेजला गेली आणि फ्लॅटची कामंही आपल्या पद्धतीने केली. कोणी थांबवणार नव्हतं, कोणी शांत नजरेने पाहणारं नव्हतं. जणू सतत कुणीतरी लक्ष ठेवून आहे अशी जाणीव करून देणारं कोणी नव्हतं. पहिल्या दिवशी तिला वाटलं हीच तर खरी मोकळीक आहे. पण दुसऱ्या दिवशी ही मोकळीक हळूहळू रिकामेपणात बदलू लागली. तिसऱ्या दिवसापर्यंत तिलाही समजेनासं झालं. सक्षमची शांतता जास्त दिलासा देणारी होती की जास्त जड वाटणारी. 3 दिवसानंतर सक्षम परत आला. रात्र झाली होती. त्याने फ्लॅटचा दरवाजा उघडला. आत येतात सगळं नेहमीसारखंच दिसत होतं, पण तरी काहीतरी बदलल्यासारखं वाटत होतं. तो सरळ आत आला, चप्पल काढली आणि काही न बोलता आपल्या खोलीकडे निघून गेला. शर्वरी हॉलमध्ये बसली होती, पण तिनेही काही बोलली नाही. सक्षमनेही नाही. तो फक्त निघून गेला. पण यावेळी त्या क्षणात आधीसारखी हलकीशी ओळखीची भावना नव्हती. काहीतरी वेगळं होतं. तो जास्तच शांत वाटत होता. त्या रात्री त्याने ना नीट जेवलं ना काही बोलला. तो फक्त आपल्या खोलीत गेला आणि झोपला. दरवाजा बंदही केला नव्हता, पण तरीही त्याने स्वतःभोवती जणू एक भिंत उभी केली होती. शर्वरीला आश्चर्य नक्की वाटलं, पण तिने फार विचार केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे उठली. नाश्ता बनवला, टेबलवर ठेवला आणि कॉलेजला जायची तयारी करू लागली. सगळं अगदी सामान्य वाटत होतं, पण जेव्हा ती डायनिंग टेबल जवळून गेली तेव्हा नाश्ता तसाच पडलेला दिसला. स्पर्शही केला नव्हता. ती काही क्षण त्याकडे पाहत राहिली, मग हळूच नजर वळवली. पण यावेळी ती थेट बाहेर गेली नाही. ती सक्षमच्या खोलीकडे वळली. तिने दरवाजावर टकटक केली. एकदा, मग पुन्हा. काहीच उत्तर आलं नाही. तिने हळूच हँडल फिरवलं. दरवाजा उघडला. सक्षम बेडवर सरळ पडला होता. त्याची अवस्था काहीतरी वेगळीच वाटत होती. अतिशय शांत, खूपच शांत. ना हालचाल ना आवाज. शर्वरी काही क्षण तशीच उभी राहिली, मग हळू आवाजात हाक मारली, सक्षम. पण कोणतंच उत्तर आलं नाही. तिने पुन्हा एकदा हाक मारली, पण तरीही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शर्वरी बाहेर आली, दरवाजा बंद केला आणि कॉलेजला निघून गेली. पण पूर्ण दिवस तिच्या मनात तीच एकच गोष्ट फिरत राहिली. टेबलवर तसाच पडलेला नाश्ता आणि सक्षमची ती विचित्र शांतता. संध्याकाळी ती फ्लॅटवर परतली आणि आत येतात सर्वात आधी ती सक्षमच्या खोलीकडे गेली. तिने दरवाजा उघडला. तो अजूनही तसाच पडला होता. तीच शांतता, तीच न हलणारी अवस्था. यावेळी मात्र शर्वरीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच काळजी उमटली. ती हळूहळू आत गेली. सक्षम. तिने त्याला हलवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच तिला जाणवलं, त्याचं शरीर तापाने अक्षरशः भाजत होतं. ती लगेच सरळ उभी राहिली. तुझी ही काय अवस्था करून घेतली आहेस? ती नकळतच पुटपुटली. ताप होता तर औषध तरी घेतलं असतंस. काही क्षण विचार करून ती पटकन उठली. पाण्याचा ग्लास आणला, एक स्वच्छ कापड ओलं केलं आणि त्याच्या कपडावर थंड पट्टी ठेवू लागली. ती वारंवार त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती, पण सक्षम पूर्णपणे अर्धबेशुद्ध अवस्थेत होता. शर्वरी पुन्हा पुन्हा पट्ट्या बदलत राहिली. बराच वेळ गेल्यावर तो थोडासा हलला, पण अजूनही पूर्ण शुद्धीवर आला नव्हता. तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. स्क्रीनवर नाव झळकत होतं, हरीश राठोड. शर्वरी काही क्षण फोनकडे पाहत राहिली. मग तो बाजूला ठेवणार इतक्यात सक्षमने हळूच हात पुढे केला. जणू फोन घ्यायचा प्रयत्न करत होता. शर्वरीने त्याला मदत केली. कष्टाने त्याने फोन कानाला लावला. हॅलो. त्याचा आवाज खूपच कमकुवत वाटत होता.
पलीकडून काहीतरी बोललं गेलं. सक्षम अर्ध्या शुद्धीतच लहान लहान उत्तरं देत राहिला. मग फोन कट झाला. थोड्या वेळाने त्याला थोडी शुद्ध आली. शर्वरीने सुटकेचा निश्वास टाकला. तू वेडा आहेस का? ती रागावल्यासारखी म्हणाली. इतका ताप होता तर रात्रीच औषध घेतली असतीस ना. इतकी तब्येत बिघडलीच नसती. सक्षमने डोळे मिटून हलक्या आवाजात म्हटलं. फक्त थकलो होतो. काही क्षणांनी त्याने डोळे उघडले आणि तिच्याकडे काही काळ शांतपणे पाहत राहिला. मग हळू आवाजात विचारलं. तू माझी काळजी करतेस? शर्वरी लगेच शांत झाली. तो प्रश्न तिला विचित्र वाटला. तिने लगेच विषय बदलला. मी फक्त तुला मरू द्यायचं नव्हतं बस. सक्षमच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. शर्वरी लगेच उठली आणि थेट स्वयंपाकघरात जाऊन सूप बनवायला लागली. तिचे हात वेगाने काम करत होते, पण मन मात्र पूर्ण गोंधळलेलं होतं. मी याच्यासाठी एवढी का काळजी करते? तिलाच समजत नव्हतं. थोड्या वेळाने ती सूप घेऊन परत आली, पण सक्षम पुन्हा झोपला होता. तिने हळूच त्याला हलवलं. उठ. यावेळी तो किंचित जागा झाला. शर्वरीने त्याला आधार देत बसवलं आणि सावकाश सूप पाजू लागली. चमचा त्याच्या ओठांजवळ नेताना तिचा हात क्षणभर थांबला. ती त्याच्याकडे पाहत राहिली आणि पहिल्यांदाच तिला जाणवलं, तो आता फक्त एक जबाबदारी उरला नव्हता. सक्षम शांतपणे सूप पीत होता. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते आणि त्यात एक विचित्रसा शांतपणा दिसत होता. जणू पहिल्यांदाच तो कोणाच्या उपस्थितीत कमकुवत पडण्याला घाबरत नव्हता. शर्वरी अजूनही त्याच्या खोलीत बसली होती. सक्षम बेडवर पडला होता. त्याचा श्वास अजूनही पूर्णपणे सामान्य झाला नव्हता. ताप थोडा उतरला होता, पण अजून पूर्ण गेला नव्हता. तो अधूनमधून डोळे उघडायचा आणि पुन्हा मिटायचा. जणू जागेपणा आणि झोप यांच्यामध्ये कुठेतरी अडकला होता. शर्वरीने पुन्हा एकदा त्याच्या कपाळावर हात ठेवला. ताप आधीपेक्षा कमी वाटत होता. ती नकळत पुटपुटली. तू हट्टी आहेस की मूर्ख? काहीच कळत नाही. त्याने औषध घ्यायलाच नकार दिला होता, म्हणून शर्वरी थोडी चिडलीही होती. ती रागाने काहीतरी पुटपुटत होती. खोलीतली शांतता इतकी गडद होती की सक्षमने तिची बडबड सहज ऐकली. त्याने हळूच डोळे उघडले. यावेळी त्याची नजर सरळ शर्वरीवर स्थिरावली. दोन्हीही असू शकतं. त्याचा आवाज अशक्त होता, पण त्यातला जुना हलकासा उपहास अजूनही तसाच होता. शर्वरीने लगेच नजर वळवली. जणू त्या वाक्याला उत्तर द्यायचं तिला योग्य वाटलं नाही. जास्त बोलू नकोस, ती थोड्या कठोर आवाजात म्हणाली. आराम कर. सक्षम काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग पुन्हा डोळे मिटले, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आधीसारखी कठोरता नव्हती. ओठांवर हलकीशी स्मित रेषा होती. जणू तिला स्वतःची काळजी करताना पाहून त्याला बरं वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळचं वातावरण बदललेलं होतं. खिडकीतून मऊ सूर्यकिरणं आत येत होती. सकाळ नेहमीप्रमाणे हलक्या गडबडीने सुरू झाली होती. शर्वरीने ती रात्र त्याच खोलीत काढली होती. ती खुर्चीवर बसूनच डुलक्या घेत राहिली होती, पण तरी तिची झोप पूर्ण झाली नव्हती. वारंवार तिची नजर बेडकडे जात होती. सक्षम शांत झोपला होता. यावेळी त्याचा श्वास सामान्य वाटत होता. शर्वरी हळूच उठली, पडदे नीट केले आणि स्वयंपाकघरात गेली. आज त्याला हलकं फुलकं काहीतरी खायला द्यावं हा विचारही तिच्यासाठी नवीन होता. काही वेळाने सक्षम जागा झाला. तो बेडवर बसला होता. केस थोडे विस्कटलेले आणि चेहऱ्यावर अजूनही थकव्याची छटा. शर्वरी नाश्ता घेऊन आत आली. तिने प्लेट टेबलवर ठेवली. खा. सक्षमने प्लेटकडे पाहिलं, मग तिच्याकडे. तू बनवलंयस? सक्षमने हसू दाबण्याचा प्रयत्न केला. तुझे उत्तर आधीपेक्षा जास्त टोचून बोलणारे झाले आहेत. शर्वरी काहीच बोलली नाही. ती दरवाजाकडे वळली, पण सक्षमच्या आवाजाने ती थांबली. शर्वरी? ती जागच्या जागी थांबली. हा पहिलाच प्रसंग होता जेव्हा त्याने तिला नावाने हाक मारली होती, आणि तीही आदेशाच्या सुरात नाही. ती वळून त्याच्याकडे पाहू लागली. काय? सक्षम काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, धन्यवाद. शब्द साधे होते, पण त्यात खूप अर्थ दडलेला होता. शर्वरी काही क्षण गप्प राहिली, मग नजर चुकवत म्हणाली, धन्यवादाची गरज नाही, आणि खोलीतून बाहेर निघून गेली. दिवस पुढे सरकत गेले. सक्षम आता पूर्णपणे बरा होत होता. तो आधीही कमी बोलायचा, आता तर गरज नसताना जवळजवळ बोलतच नव्हता. त्याच्या स्वभावात एक गंभीर शांतता होती, पण एक गोष्ट बदलली होती. आता तो शर्वरीकडे जास्त पाहू लागला होता. कुठल्याही कारणाशिवाय, काही न बोलता, फक्त शांतपणे. शर्वरीनेही ही गोष्ट लक्षात घ्यायला सुरुवात केली. पूर्वी ती त्याच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करायची, पण आता ते दुर्लक्ष करणं इतकं सोपं राहिलं नव्हतं. ती स्वयंपाकघरात असली की तो कधी शांतपणे दरवाजाजवळ येऊन उभा राहत असे,
जेव्हा ती अभ्यास करत बसायची तेव्हा सक्षम शांतपणे तिच्या जवळ येऊन बसायचा आणि जेव्हा शर्वरी नजर वर करायची तेव्हा अनेकदा त्याची नजर तिच्यावरच खिळलेली असायची, पण तो काहीच बोलत नसे. ही शांतता आधीच्या शांततेपेक्षा वेगळी वाटू लागली होती. एक दिवस संध्याकाळी शर्वरी किचनमध्ये उभी होती. सक्षम तिथे आला आणि फ्रीज उघडून पाणी प्यायला लागला. शर्वरीने त्याच्याकडे न पाहताच विचारलं, आता तब्येत ठीक आहे ना? सक्षमने बाटली बंद करत उत्तर दिलं, हो. पुन्हा काही क्षण शांतता पसरली. तुला डॉक्टरांकडे जायला हवं होतं, शर्वरी म्हणाली. सक्षमने बाटली टेबलावर ठेवली. माहिती आहे, शर्वरीने लगेच विचारलं. मग का नाही गेलास? सक्षमने तिच्याकडे पाहिलं. यावेळी तो गप्प राहिला नाही. कारण तू इथे होतीस. मला कोणत्याही औषधाची गरजच पडली नाही. हे वाक्य त्याने अगदी साध्या स्वरात म्हटलं होतं, पण त्याचा परिणाम साधा नव्हता. शर्वरीच्या हातातला चमचा क्षणभर थांबला. तिने लगेच स्वतःला सावरलं. मी इथे आहे कारण मला इथे राहावं लागतं आणि औषधांची गरज आजारी माणसालाच असते. सक्षमने हलकंसं मान हलवली. माझा तो अर्थ नव्हता. इतकंच बोलून तो बाहेर निघून गेला. त्या रात्री शर्वरी खूप उशिरापर्यंत जागी होती. तिच्या हातात पुस्तकं उघडी होती, पण ती वाचत नव्हती. तिचं मन पुन्हा पुन्हा त्याच वाक्यावर येऊन थांबत होतं, कारण तू इथे होतीस. ती त्या वाक्याचा वेगवेगळ्या अर्थांनी विचार करत होती, रागाने, नकाराने आणि एका अशा गोंधळात ज्याला ती स्वतःही समजून घ्यायचं नव्हतं. दिवस नेहमीप्रमाणे चालू लागले, पण आता वातावरण आधीसारखं राहिलं नव्हतं. काहीतरी बदलत होतं शांतपणे, नजरेत आणि त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये जे आधी कधी महत्त्वाचे वाटत नव्हते. सकाळ नेहमीप्रमाणे उजळून निघाली होती. शहरातली हलकी वाहतूक, दूरवरून येणाऱ्या मंदिरांच्या घंटांचा आवाज, घराघरात सुरू झालेली सकाळची पूजा आणि रोजच्या कामांची लगबग, सगळं काही एका ठरलेल्या लयीत चाललं होतं. सक्षमच्या फ्लॅटमध्येही दिवस तसाच सुरू झाला होता. सक्षम नुकताच नाश्ता संपवत होता. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. त्याने क्षणभर दरवाजाकडे पाहिलं आणि उठून दरवाजा उघडला. बाहेर हरीश राठोड उभा होता. आज त्याचा चेहरा नेहमीपेक्षा जास्त गंभीर दिसत होता. तो आत आला आणि कोणतीही औपचारिकता न करता थेट हॉलमध्ये गेला. पण शर्वरीला पाहून तो थोडा आश्चर्यचकित झाला. सक्षमनेही फार काही प्रतिक्रिया दिली नाही. फक्त दरवाजा बंद केला आणि त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याने शर्वरीला खोलीत जाण्याचा इशारा केला. ती शांतपणे मान हलवत आत निघून गेली. काही क्षण शांतता पसरली. मग हरीश बोलू लागला. तू पुन्हा तेच करत आहेस? सक्षमने सरळ त्याच्याकडे पाहिलं. मी काय करत आहे? हरीशने खोल श्वास घेतला. हे शब्द ऐकूनही सक्षमच्या चेहऱ्यावर कोणताच बदल दिसला नाही. पण यावेळी विषय साधासुद्धा नव्हता. हरीश पुन्हा गंभीर आवाजात म्हणाला, बाबा अजूनही हेच इच्छितात की तू सानियाशी लग्न करावंस. सक्षमने नजर दुसरीकडे वळवली. हे नाव त्याच्यासाठी नवीन नव्हतं. सानिया, राठोड कुटुंबाने निवडलेलं प्रतिष्ठित आणि योग्य मानलेलं स्थळ. जेव्हा सक्षम दिल्लीला गेला होता तेव्हा पुन्हा एकदा ही गोष्ट काढण्यात आली होती. त्याचे वडील राठोड साहेब अगदी स्पष्टपणे म्हणाले होते की कुटुंबाची प्रतिष्ठा आणि व्यवसाय टिकवण्यासाठी हे लग्न गरजेचं आहे. पण सक्षमने नकार दिला होता. स्पष्ट, ठाम आणि कोणतीही तडजोड न करता. त्या एका नकाराने घरात पहिल्यांदाच अशी दरी निर्माण झाली होती, जी दिवसेंदिवस आणखी खोल होत गेली. शेवटी परिस्थिती इतकी बिघडली की त्याला कुटुंबाच्या संपत्तीपासून वेगळं करण्यात आलं. जर तुला तुझ्या मनाप्रमाणे जगायचं असेल तर तुझं आयुष्य स्वतः जग. हे शेवटचे शब्द होते जे त्याने आपल्या वडिलांच्या तोंडून ऐकले होते आणि सक्षमनेही तो निर्णय शांतपणे स्वीकारला होता. आता हरीश त्याच्या समोर बसला होता, त्याला पुन्हा समजावण्यासाठी. तुला समजत का नाहीये? हरीश म्हणाला. हे फक्त लग्न नाहीये. हे सक्षमने त्याचं वाक्य मध्येच तोडलं. मी आधीच सांगितलंय, मी ते लग्न करणार नाही. हरीश काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग तू काय करणार आहेस? त्या क्षणी सक्षमने हळूहळू मान वळवली. त्याची नजर त्या बंद दरवाजाकडे गेली, ज्या खोलीत शर्वरी होती. काही क्षण शांत राहिल्यानंतर तो शांत आवाजात म्हणाला, माझं लग्न झालं आहे. हरीश एकदम सरळ बसला. काय? सक्षमचा चेहरा मात्र अगदी शांत होता. ती मुलगी जी आत्ता माझ्या खोलीत गेली ती माझी बायको आहे. हॉलमध्ये क्षणभर पूर्ण शांतता पसरली. हरीश काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिला, जणू त्याने चुकीचं ऐकलं असावं. तू मजाक करतोयस? सक्षमने कोणतीही घाई न करता उत्तर दिलं. नाही. हरीशच्या चेहऱ्यावर स्पष्ट आश्चर्य उमटलं. त्याला याची अजिबात अपेक्षा नव्हती. सक्षम, तू काय बोलतोयस? तू खरंच? यावेळी सक्षम थोडा शांत पण ठाम आवाजात म्हणाला, मी निर्णय घेतलाय भाऊ. हरीशने एक खोल श्वास घेतला. तो सक्षमला चांगलाच ओळखत होता.
जेव्हा सक्षम अशा आवाजात बोलायचा तेव्हा त्याचा अर्थ एकच असायचा की वाद संपला आहे. काही क्षणांनी हरीश हळू आवाजात म्हणाला, जर यात तुझा आनंद असेल तर ठीक आहे. मी बाबांना समजावण्याचा प्रयत्न करतो. हे वाक्य सक्षमसाठी अनपेक्षित नव्हतं, पण तरीही त्याच्या मनाला थोडासा दिलासा देऊन गेलं. हरीश उठला. जाता जाता तो म्हणाला, पण लक्षात ठेव, हे सगळं सोपं नसेल. सक्षमने हलकसं मान हलवली. माहिती आहे मला. हरीश निघून गेला. फ्लॅटमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. खोलीच्या आत उभी असलेली शर्वरी हे सगळं ऐकत होती, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट आश्चर्य होतं. हरीशच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर ती बाहेर आली. तिची नजर सरळ सक्षमवर खिळली होती. तू आत्ताच काय बोललास? तिच्या आवाजात राग नव्हता, फक्त एक प्रश्न होता. जणू तिला कारणच समजत नव्हतं. सक्षमने तिच्याकडे पाहिलं आणि अगदी सरळ उत्तर दिलं, जे गरजेचं होतं. शर्वरी एक पाऊल पुढे आली. खोटं? सक्षमने नजर चुकवली नाही. हो. त्याच्या इतक्या सहज उत्तराने ती आणखी गोंधळली. का? तिने विचारलं. सक्षम काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग शांत आवाजात म्हणाला, मला ते लग्न करायचं नव्हतं. शर्वरीने लगेच विचारलं, पण माझं नाव का वापरलंस? सक्षम काही बोलला नाही. अशाच प्रकारे काही दिवस निघून गेले. आयुष्य पुन्हा नेहमीसारखं दिसू लागलं होतं. सक्षम सकाळी एखाद्या कामासाठी बाहेर निघून जायचा, तर शर्वरी कॉलेजला जायची आणि संध्याकाळी दोघं पुन्हा त्याच घरात परत यायचे. असं करत करत एक आठवडा निघून गेला. एक दिवस दरवाजाची बेल वाजली. सक्षम उठून दरवाजा उघडायला गेला. यावेळी हरीश आला होता, पण यावेळी त्याच्या हातात आणखी एक गोष्ट होती, एक फाईल. तो जास्त वेळ थांबला नाही, जणू त्याला घाईच होती. आत येताच तो थेट मुद्द्यावर आला. मी मुंबई ब्रांच तुझ्या नावावर केली आहे. सक्षमने लगेच त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे? हरीशने फाईल त्याच्या समोर ठेवली. फूड बिझनेस, मुंबईतले रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, सगळं आता तुझ्या जबाबदारीखाली आहे. सक्षमने फाईलकडे हातही लावला नाही. मी एका कंपनीत नोकरी घेतली आहे, लवकरच मॅनेजर होणार आहे. मला याची गरज नाही. हरीश हलकंसं हसला. तुला गरज नसेल, पण आपल्या कुटुंबाला तुझी गरज आहे. सक्षम शांत झाला. हरीश पुन्हा म्हणाला, तू स्वतःला वेगळं समजत असशील तर ठीक आहे, पण हा व्यवसाय तुझ्यासाठीच बनलाय. तुझ्यापेक्षा चांगलं हे कोणी सांभाळू शकत नाही. सक्षमने नजर खाली केली. हा वाद नवीन नव्हता, पण यावेळी परिस्थिती आधीसारखी नव्हती. काही क्षणानंतर तो शांतपणे म्हणाला, मी विचार करेन. हरीशने समाधानाने मान हलवली. ठीक आहे, पण जास्त वेळ घेऊ नकोस. हरीश निघून गेला. घरात पुन्हा शांतता पसरली. सक्षम तिथेच उभा होता. हातात ती फाईल होती आणि त्याच्या मागे शांतपणे शर्वरी उभी होती. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळू आवाजात विचारलं, तू खरंच तुझ्या कुटुंबापासून दूर राहू शकतोस? सक्षमने मागे न वळताच उत्तर दिलं, मी कधीच असं म्हटलं नाही की मला त्यांना सोडायचं आहे. शर्वरी शांत झाली. वेळेनुसार सगळ्या गोष्टी बदलतात, पण प्रत्येक बदल आवाज करत येत नाही. काही बदल अगदी शांतपणे माणसाच्या आत घडत असतात, इतके शांत की माणसालाच कळत नाही तो कधी बदलला. शर्वरी आणि सक्षमच्या आयुष्यातही असंच काहीसं घडलं होतं. 2 वर्ष निघून गेली होती. फक्त वेळ नाही तर सवय, समजूतदारपणा, सहनशीलता आणि न बोलता व्यक्त होणाऱ्या भावनांचा एक मोठा प्रवास. शर्वरी आता ती आधीसारखी मुलगी राहिली नव्हती, जी भीती आणि हट्टाच्या मध्ये अडकून जगायची. तिने स्वतःला सावरायला शिकलं होतं. अभ्यासात ती आधीसारखीच उत्कृष्ट होती, पण आता ती फक्त मेहनतच करत नव्हती तर विचार करून निर्णयही घ्यायला शिकली होती. आणि सक्षम, तो आधीपेक्षा आणखी शांत झाला होता. पण ही शांतता थंड नव्हती. ती अशी शांतता होती जिथे कायम कोणाची तरी साथ जाणवत राहते. जणू एखादी व्यक्ती सतत तुमच्या जवळ आहे, काहीही न बोलता, फक्त तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत. एक रात्री दोघं जेवणाच्या टेबलावर बसले होते. घरात मंद प्रकाश होता. बाहेर मुंबईची रात्र नेहमीच्या गतीने धावत होती. दूरवर मंदिरातील आरतीचा मंद आवाज हवेत विरघळत होता. शर्वरीने चमचा खाली ठेवला आणि अचानक सक्षमकडे पाहिलं. तिचा आवाज नेहमीपेक्षा हलका होता, पण सरळ. माझं कर्ज आता किती बाकी आहे? सक्षमच्या हातातला चमचा थांबला. तो क्षणभर थोडा आश्चर्यचकित झाला. त्याला माहीत होतं कधीतरी ती हा प्रश्न नक्की विचारणार. तो काही क्षण शांत राहिला, मग शांतपणे म्हणाला, 2 वर्ष गेलीत, अजून 4 वर्ष बाकी आहेत. शर्वरीने सरळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण एक थकवा स्पष्ट दिसत होता. जर मी बाहेर जाऊन नोकरी केली तर मी कर्ज फेडू शकते. सक्षमने लगेच उत्तर दिलं नाही. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, तू करू शकतेस, पण आत्ता तुला इतकी चांगली नोकरी मिळणार नाही.
हे खरं होतं आणि शर्वरीलाही ते माहीत होतं. तिने शांतपणे चमचा खाली ठेवला. ती काही बोलली नाही. ती शांतता भांडणाची नव्हती तर विचारांची होती. दिवस असेच पुढे सरकत गेले. आज शर्वरीचा निकाल लागणार होता. ती 12वीत टॉपर होती आणि निकाल पाहून ती फक्त हलकसं हसली. जणू तिला आधीपासूनच माहिती होतं की असंच होणार. युनिव्हर्सिटीसाठी अर्ज कर, सक्षम म्हणाला. शर्वरीने मान हलवली. मी स्कॉलरशिपसाठी अर्ज करणार आहे. सक्षमने लगेच म्हटलं. मी तुझी फी भरू शकतो. शर्वरीने लगेच नकार दिला. नाही, मला अजून कर्ज वाढवायचं नाही. हे ऐकून सक्षम शांत झाला. त्याला समजलं ही चर्चा इथेच संपली आहे. शर्वरीची युनिव्हर्सिटी सुरू झाली. पहिल्या दिवशी सक्षम स्वतः तिला सोडायला गेला. गाडीतून उतरताना त्याने तिला एक लिफाफा दिला. तुझा पगार आहे, मी वाढवला आहे. शर्वरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मी सांगितलं होतं ना मला कर्ज वाढवायचं नाही. सक्षम शांतपणे म्हणाला. हे कर्ज नाही, तुझा पगार आहे. तो पुढे म्हणाला. रेस्टॉरंटचा नफा चांगला चाललाय म्हणून तुझा पगार वाढवला. शर्वरीने काही न बोलता मान हलवली. तिने लिफाफा बॅगेत ठेवला आणि युनिव्हर्सिटीच्या गेटकडे चालू लागली. वेळ पुढे सरकत राहिला. शर्वरी अभ्यासात व्यस्त होती आणि सक्षम आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये. पण तरीही त्यांचं आयुष्य एकमेकांपासून वेगळं नव्हतं. ते एकाच घरात राहत होते, पण आता त्यांच्या नात्यात एक नवीन अंतरही होतं आणि एक नवीन जवळीकही. कळत नकळत वेळ भराभर पुढे निघून गेला. शर्वरीचं मास्टर्सही पूर्ण झालं. आता ती एक मजबूत स्वावलंबी मुलगी बनली होती. ती स्वतःसाठी बोलायची, स्वतःचे निर्णय घ्यायचे. आता तिला फक्त एक चांगली नोकरी शोधायची होती. एक दिवस ती आणि सक्षम हॉलमध्ये बसले होते. तेवढ्यात सक्षम म्हणाला. आपल्या हॉटेलमध्ये मॅनेजर बन. शर्वरी थोडी आश्चर्यचकित झाली. सक्षम पुढे म्हणाला. माझ्या हॉटेलमध्ये मॅनेजरची गरज आहे. तुला दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत इथे काम कर आणि आम्हालाही नवीन मॅनेजर शोधायला वेळ मिळेल. शर्वरी काही क्षण विचारात पडली. मग तिने होकार दिला. पहिला पगार मिळाल्यावर तिने एक छोटंसं फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. सक्षमने तिला प्रत्येक गोष्टीत मदत केली. नेहमीप्रमाणे, शांतपणे. तो तिच्या प्रत्येक गोष्टीत सोबत असायचा, पण कधीही स्वतःची उपस्थिती लादत नसे. नवीन फ्लॅट छोटा होता, साधा होता, पण सुंदर होता. शर्वरी त्या घरात उभी होती. तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच पूर्ण स्वावलंबनाची चमक दिसत होती. इतक्या संघर्षानंतर आज ती स्वतःच्या पायांवर उभी होती. कोणीतरी खरंच म्हटलंय, मेहनतीचं फळ एक दिवस नक्की मिळतं. सगळं काम आटोपल्यानंतर दोघं हॉलमध्ये बसले. सक्षम काहीतरी विचारात हरवलेला दिसत होता. जणू त्याला काही सांगायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. शेवटी तो बोलला. मी 6 वर्षांपूर्वी जे बोललो होतो. शर्वरीने लगेच त्याच्याकडे पाहिलं. सक्षम पुढे म्हणाला. ते खोटं होतं. शर्वरी शांतपणे त्याचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. सक्षमने एक खोल श्वास घेतला. मी तुला तिथून वाचवण्यासाठी माझ्यासोबत आणलं नव्हतं. तो थोडा थांबला. तर तुला माझ्याजवळ ठेवण्यासाठी आणलं होतं. शर्वरी काही बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. सक्षमचा आवाज आता हलका झाला. कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. शर्वरी काही क्षण त्याच्याकडे फक्त पाहत राहिली. हे तिच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. ती अजूनही गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. सक्षम हलकसं असला. त्या दिवशी जेव्हा तू सगळ्यांसमोर जोरात विरोध केला होतास तेव्हाच तू मला वेगळी वाटली होतीस. तो पुढे म्हणाला. पहिल्यांदाच मला कोणीतरी इतकं वेगळं वाटलं होतं. म्हणूनच पहिल्यांदा मी त्या बोलीत भाग घेतला होता. तो क्षणभर थांबला आणि कधी ती उत्सुकता प्रेमात बदलली मला कळलंच नाही. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. 4 वर्षांपूर्वी मी हरीशची खोटं फक्त सानियाशी लग्न टाळण्यासाठी बोललो नव्हतो. त्याचा आवाज मंद झाला. तर कारण ती माझ्या मनाची खरी इच्छा होती. शर्वरी अजूनही शांतपणे ऐकत होती. सक्षम पुढे म्हणाला. आता तू स्वतःच्या पायावर उभी आहेस, स्वतंत्र झाली आहेस. तो हलकसं असला. म्हणून वाटलं आता वेळ आली आहे की मी माझ्या भावना तुला सांगाव्यात. आधी मी शांत होतो कारण मला हवं होतं की तू तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावंस. सक्षम शांत आवाजात म्हणाला. तो पुढे बोलला. फक्त आता जेव्हा तू जे मिळवायचं होतं ते मिळवत आहेस, स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेस. त्याने हलकासा श्वास घेतला. आता मला ते मिळवायचंच आहे जे मला खूप आधीपासून हवं होतं. शर्वरी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. सक्षमच्या नजरेत एक वेगळीच गंभीरता होती. तो हलक्या आवाजात म्हणाला. शर्वरी, तू माझ्याशी लग्न करशील का? काही क्षण शांतता पसरली. मग शर्वरीने अचानक विचारलं. तुझे आई बाबा, म्हणजे तुझे बाबा आता तयार झालेत का? या अचानक प्रश्नाने सक्षम थोडासा चकित झाला. तू असं का विचारतेस? शर्वरीने त्याच्याकडे सरळ पाहिलं.
कारण जर इतक्या वर्षात तू तुझ्या प्रेमासाठी तुझ्या बाबांना तयार करू शकला नाहीस. ती काही क्षण थांबली. तर मग मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? सक्षमच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो शांतपणे म्हणाला, मी त्यांना आधीच तयार केलं आहे. त्याचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला होता. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. त्याच्या डोळ्यात स्पष्ट प्रामाणिकपणा दिसत होता. शर्वरी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. ठीक आहे. सक्षमचे डोळे मोठे झाले. तो उत्साहाने पुढे झुकला. म्हणजे तू हो म्हणतेस? शर्वरीने हसत हलकेच मान डोलावली. क्षणभर दोघं एकमेकांकडे पाहत राहिले आणि मग नकळत दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. जणू अनेक वर्षांची शांतता शेवटी एका सुंदर उत्तरापर्यंत पोहोचली होती. दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू बराच वेळ तसंच टिकून राहिलं. घरात एक वेगळी शांतता होती. पण आज ती शांतता अवघडलेली नव्हती. ती सुखाची होती. जणू अनेक वर्षांपासून मनात अडकलेली एखादी गोष्ट शेवटी आपल्या जागेवर पोहोचली होती. सक्षम अजूनही तिच्याकडे पाहत होता. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की शर्वरीने खरंच होकार दिला आहे. म्हणजे खरंच? त्याने पुन्हा खात्री करून घेत विचारलं. शर्वरी हलकंसं हसली. इतक्या मोठ्या गोष्टीवर कोणी मजाक करतं का? सक्षमच्या चेहऱ्यावर नकळत मोठं हसू उमटलं. इतक्या वर्षात पहिल्यांदाच तो इतका हलका दिसत होता. मला वाटलं होतं तू मला आधी खूप प्रश्न विचारशील, रागावशील, तो हसत म्हणाला. शर्वरीने भुवया उंचावल्या. रागवायला पाहिजे होतं का? सक्षम काही क्षण शांत झाला. मग हळू आवाजात म्हणाला, कदाचित, कारण मी तुझ्यापासून हे सगळं इतकी वर्ष लपवलं. शर्वरी काही क्षण विचारात पडली. हो, राग यायला हवा होता, ती म्हणाली. सक्षमच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं कमी झालं. पण पुढच्या क्षणी शर्वरी पुन्हा हसली. पण कदाचित तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यानंतर राग फार वेळ टिकू शकत नाही. सक्षम शांत झाला. त्याने नजर खाली केली. जणू तिचं हे वाक्य त्याच्या मनाला कुठेतरी खोलवर जाऊन भिडलं होतं. काही क्षणांनी तो हलक्या आवाजात म्हणाला, मग लग्न कधी करायचं? शर्वरीने लगेच त्याच्याकडे पाहिलं. अरे वा, होकार मिळाला आणि लगेच लग्नाची घाई? सक्षम हलकंसं हसला. 6 वर्ष थांबलो आहे. आता आणखी थांबायची इच्छा नाही. हे ऐकून शर्वरीच्या गालांवर हलकीशी लाली उमटली. ती नजर चुकवत म्हणाली, आधी तुझ्या घरी जाऊया, सगळ्यांना भेटूया. सक्षमच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान उमटलं. बाबा तुला भेटल्यावर खुश होतील, तो हळू आवाजात म्हणाला. शर्वरीने आश्चर्याने विचारलं, इतका विश्वास? सक्षम हलकंसं हसला. तुझ्यावर नाही झाला तर मग कोणावर होणार? खिडकीबाहेर संध्याकाळचं आकाश हळूहळू गडद होत चाललं होतं आणि आत 2 माणसं जी अनेक वर्ष एकाच छताखाली राहिली होती, पण आज पहिल्यांदाच त्यांच्या नात्याला खरं नाव मिळालं होतं. त्या रात्रीनंतर सगळं बदललं, किंवा कदाचित काहीच बदललं नाही. घर तेच होतं, दोघंही तेच होते, फक्त आता त्यांच्या शांततेला अर्थ मिळाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शर्वरी उठली तेव्हा किचनमधून चहाचा मंद सुगंध येत होता. ती बाहेर आली तर सक्षम आधीच उठून चहा बनवत होता. तिला पाहताच तो थोडासा थांबला. मग नकळत हसला. गुड मॉर्निंग. शर्वरीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. आज इतका आनंदी का दिसतोयस? सक्षमने कपात चहा ओतत शांतपणे उत्तर दिलं, कदाचित कारण आज माझी होणारी बायको माझ्यासमोर उभी आहे. शर्वरी एकदम थांबली. सक्षम, ती हलकीशी लाजली. सक्षम मात्र पहिल्यांदाच इतका मोकळेपणाने हसत होता. काही दिवसांनी दोघं सक्षमच्या घरी गेले. मोठा बंगला, मोठं कुटुंब आणि अनेक न बोललेले प्रश्न. दार उघडलं तेव्हा सर्वात आधी हरीत समोर आला. त्याने आधी सक्षमकडे पाहिलं, मग शर्वरीकडे, आणि पुढच्या क्षणी मोठं हसत म्हणाला, शेवटी माझ्या हट्टी भावाचं ऐकलंच तर. शर्वरी गोंधळली. सक्षमने फक्त डोळे फिरवले. घरात प्रवेश करताच वातावरण थोडंसं गंभीर झालं. हॉलमध्ये सक्षमचे बाबा बसले होते. त्यांची नजर थेट शर्वरीवर गेली. काही क्षण पूर्ण शांतता पसरली. शर्वरीच्या हाताला नकळत घाम आला. तिने हलकंसं नमस्कार केला. नमस्कार. सक्षमचे बाबा काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. मग शांतपणे म्हणाले, हीच ती मुलगी जिने माझ्या मुलाला इतकी वर्ष बदलून टाकलं? शर्वरी गोंधळली. सक्षम काही बोलणार इतक्यात ते पुढे म्हणाले, आधी हा फक्त कामात जगायचा, आता किमान हसायला तरी लागलाय. घरात हलकासा हशा पसरला. सक्षमने न बोलता सुस्कारा सोडला. ताण थोडा हलका झाला. पुढच्या काही दिवसात लग्नाची तयारी सुरू झाली. घरात पूजा ठेवली गेली. शर्वरीसाठी साडी, दागिने, लग्नाच्या खरेदीची लगबग सुरू झाली. शर्वरीला कधी वाटलंच नव्हतं, जिचं आयुष्य कधी काळी भीती, संघर्ष आणि अनिश्चिततेने भरलेलं होतं, तीच मुलगी आज एवढ्या प्रेमाने वेढलेली असेल. लग्नाचा दिवस आला.
मंडप फुलांनी सजला होता. मंत्रोच्चार सुरू होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. सक्षम मंडपात उभा होता, पण त्याची नजर सतत एका दिशेला होती. आणि मग शर्वरी आली. लाल साडीत, डोळ्यात हलकीशी भीती, थोडा संकोच आणि खूप शांतता. सक्षम काही क्षण तिला फक्त पाहत राहिला. जणू 6 वर्षांचा प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोरून गेला. कन्यादान झालं, मंगलाष्टकं सुरू झाली आणि शेवटी सक्षमने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. शर्वरीच्या कपाळावर कुंकू भरलं. त्या क्षणी शर्वरीने हलकंसं वर पाहिलं. सक्षम तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या डोळ्यात एकच भावना होती, शेवटी तू माझी झालीस. लग्नानंतर रात्री दोघं टेरेसवर उभे होते. खाली दिव्यांची रोषणाई होती, वर शांत आकाश. शर्वरी हळू आवाजात म्हणाली, एक प्रश्न विचारू? जर मी नाही म्हणाले असते तर? सक्षम हलकंसं हसला. तर पुन्हा विचारलं असतं? आणि पुन्हा नाही म्हणाले असते तर? तो तिच्याकडे वळला. मग वाट पाहिली असती. तो थोडा थांबला, कारण काही माणसं आयुष्यात इतकी खास असतात की त्यांच्यासाठी थांबणंही सुंदर वाटतं. शर्वरीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ती हलकंसं असली आणि पहिल्यांदाच तिने स्वतःहून त्याचा हात हातात घेतला. कधी काळी एका अनोळखी घरात भीतीने थरथरत आलेली ती मुलगी आज त्याच्या घरात स्वतःचं जग घेऊन उभी होती. आणि सक्षम, ज्याने तिला कधी जबरदस्तीने नाही तर शांतपणे, संयमाने आणि प्रेमाने साथ दिली, तो शेवटी तिच्या आयुष्याचा कायमचा भाग बनला होता. लग्नानंतर काही दिवस घरात पाहुण्यांची ये जा, पूजा, नातेवाईकांची गडबड यातच गेले. पण हरीशने एक दिवस सरळ जाहीरच केलं, बस, आता तुम्ही दोघं कुठेतरी फिरून या. इतकी वर्ष प्रेम लपवलंत, आता थोडं जगाही. शर्वरी लाजली. सक्षमने नेहमीप्रमाणे शांत चेहरा ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या ओठांवरचं हसू लपत नव्हतं. शेवटी दोघं मनालीला जायचं ठरवतात. थंड हवा, बर्फाच्छादित डोंगर, शांत रस्ते आणि अनेक वर्षांनी एकमेकांना खरंच वेळ देणारे 2 जीव. हॉटेलच्या बाल्कनीत उभं राहून शर्वरी दूरवर पडणारा बर्फ पाहत होती. तिने स्वेटरमध्ये हात दाबून घेतले होते. तेवढ्यात तिच्या खांद्यावर गरम शाल आली. ती मागे वळली. सक्षम उभा होता. इतकी थंडी आहे आणि तुला अजूनही स्वतःची काळजी घ्यायला येत नाही, तो शांतपणे म्हणाला. शर्वरी हलकंसं हसली. तू आहेस ना काळजी घ्यायला? क्षणभर सक्षम काही बोललाच नाही. जणू हे वाक्य त्याला आत कुठेतरी स्पर्श करून गेलं होतं. त्या संध्याकाळी दोघं बर्फात चालायला गेले. शर्वरी अचानक घसरली. अरे, पण पडण्याआधीच सक्षमने तिचा हात पकडला. ती सरळ त्याच्याजवळ येऊन थांबली. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. फक्त थंड हवा आणि त्यांच्या श्वासांचा आवाज. सक्षम हलक्या आवाजात म्हणाला, तुला माहिती आहे, मला अजूनही कधीकधी वाटतं हे सगळं स्वप्न आहे. शर्वरीने भुवया उंचावल्या. का? तो हलकंसं हसला. कारण मी 6 वर्ष फक्त तुझ्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने तिचा हात हलकेच घट्ट धरला. आणि आता तू खरंच माझ्यासोबत आहेस. शर्वरीच्या गालांवर हलकी लाली उमटली. ती नजर खाली करत म्हणाली, इतकी वर्ष थांबलास तर त्याचं बक्षीस मिळायलाच हवं ना? सक्षम हसला. म्हणजे? ती काही न बोलता हलकेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. सक्षम क्षणभर शांत झाला. मग त्यानेही अलगद तिच्या खांद्याभोवती हात ठेवला. त्या रात्री हॉटेलच्या खोलीत खिडकीबाहेर बर्फ पडत होता. शर्वरी खिडकीजवळ उभी होती. सक्षम मागून आला. काय विचार करतेस? ती हलक्या आवाजात म्हणाली, फक्त आयुष्य किती बदललं ना? ती वळली. एकेकाळी मला वाटायचं मी एकटी आहे. तिचा आवाज मंद झाला. पण आता? सक्षमने तिचं वाक्य पूर्ण केलं. आता तू कधीच एकटी नाहीस. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. सक्षमने अलगद तिचे डोळे पुसले. अगं, हनीमूनला रडायचं नसतं. शर्वरी हसली. हे आनंदाचे अश्रू आहेत. सक्षमने तिचा हात हातात घेतला. एक वचन दे. काय? जग काहीही बदललं, वेळ कितीही बदलली, तो तिच्याकडे पाहत म्हणाला, पण आपण एकमेकांची साथ कधी सोडायची नाही. शर्वरीने त्याच्या डोळ्यात पाहिला आणि शांतपणे मान हलवली. कधीच नाही. खिडकीबाहेर बर्फ पडत राहिला. आत 2 माणसं एकमेकांच्या सोबत येत आयुष्यभरासाठी निवांत झाली होती. कधी काळी शांततेत सुरू झालेलं नातं आज प्रेम, विश्वास आणि सोबतीच्या सुंदर शेवटापर्यंत पोहोचलं होतं.